नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश सर त्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी बघणार आहोत मराठी व्याकरणाचा जो काही या ठिकाणी टीईटीला पडलेले जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं विश्लेषण आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी बघू. कारण आजच्या तासिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी कळून येणार आहे की आपले प्रश्न कोणते बरोबर आहेत आणि कोणते चुकलेले आहेत. आणि तेच या ठिकाणी आपली जी काही संभाव्य उत्तर तालिका म्हणून आपण या ठिकाणी तिला आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत करणार आहोत. आणि याच पद्धतीनुसार या ठिकाणी पेपर फर्स्ट, पेपर सेकंड हे सर्व या ठिकाणी तलाठी असेल, पोलीस भरती असेल, असे सर्वांचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती या ठिकाणी केलं जाणार आहे. ओके. तरी आपल्या चॅनलवरती या ठिकाणी काय करा, आपल्या चॅनलला या ठिकाणी युट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे ज्याद्वारे आपल्याला या ठिकाणी नवीन-नवीन जी काही आमचे व्हिडिओ येणार आहेत, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येऊन जाईल आणि आपल्या यशामध्ये आमचा कुठेतरी खारीचा वाटा या ठिकाणी असेल. चला तर मग आजच्या तासिकेला आपण बघूया. 2025 ला जी काय टीईटीची परीक्षा झाली म्हणजे 23/11/2025 ला त्याच्यामध्ये मराठीचं या ठिकाणी पेपर आहे. प्रश्न आहेत ते बी या ठिकाणी कोणता पेपर आहे? मराठीचा पेपर 2 याचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर आपण या ठिकाणी ती बघूया. चला, कधी झाले? 23/11/2025. पहिलाच या ठिकाणी प्रश्न आहे पहा. योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देखल्या दिवा काय आहे? देखल्या दिवा. ओके. डॅश डॅश म्हणजे परमेश्वर आहे, दंडवत आहे, मंत्र आहे आणि पीठन आहे. सरळ सरळ आपल्याला जर या ठिकाणी मनपाठ असेल तर आपल्या बरोबर या ठिकाणी काय आहे? दंडवत आहे. म्हणजे देखल्या दिवा दंडवत हे काय आहे? याचा काय अर्थ होतो? की समोर या ठिकाणी व्यक्ती आला, दिसला तर त्याला काय करणे? राम-राम करणे, नमस्कार करणे म्हणजे वरवरचा औपचारिकता या ठिकाणी आपण ठेवत असतो. म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो? देखल्या दिवा दंडवत. म्हणजे समोर दिसला की त्याला आपण या ठिकाणी नमस्कार करतो. म्हणजे वरवरचं सर्व या ठिकाणी औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करणे म्हणजेच या ठिकाणी ही म्हण या ठिकाणी आहे देखल्या दिवा दंडवत. ओके. परमेश्वर वगैरे ही सर्व या ठिकाणी दिलेली आहेत. मात्र ते याचा त्याच्यामध्ये बसत नाही. ओके. चल दुसरा पर्याय का? आरती बबू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक कोण? असा या ठिकाणी प्रश्न आहे. आता हे लक्षातच ठेवायचं आहे की आपल्याला या ठिकाणी साहित्यिकेच्या विषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. पुस्तकं कोणती आहेत किंवा कोणाचं काय नाव आहे, काय टोपण नावाने या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यासाठी लक्षातच ठेवायचे इथे या ठिकाणी चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे या ठिकाणी आरती प्रभू या नावाने त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? काव्य लेखन केलेलं आहे. म्हणजे कविताचं लेखन केलेलं आहे. आणि इतर जे काही या ठिकाणी पुस्तकं आहेत किंवा त्यांची कथा आहेत किंवा नाटक आहेत त्यांचे. ओके. ह्या सर्व त्यांनी या ठिकाणी कोणत्या नावाने केले? चिंतामणी त्र्यंबक खानोलकर याच नावाने या ठिकाणी केलेल्या आहेत. मात्र कविता ज्या आहेत त्यांनी काय कशाच्या नावाने केल्यात? आरती प्रभू या नावाने या ठिकाणी केलेल्या आहेत. ओके. इतर सुद्धा या ठिकाणी काही आपले मराठीचे साहित्यिक आहेत. त्यांनी कादंबऱ्या खूप छान लिहिल्या, त्यांच्या कथा लिहिलेल्या आहेत भरपूर या ठिकाणी. ओके. पण मात्र या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय. काय आहे? आरती प्रभू. हे कोण आहेत? चिंतामण त्र्यंबक खानोलकर. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही? पहा, फार महत्वाचं आहे हे. नाही असा या ठिकाणी शब्दप्रयोग होतो. मग आता नाही म्हटलं की आपल्याला लक्षात ठेवायचंय. नाही की आहे आणि नाही हे फार कन्फ्युज करणार आहे. मग याच्यामध्ये कोणतं नाही असं म्हटलं, मग कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. असामी, असामी, व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ हे प्रसिद्ध आहेत. कोणाचे? पु. ल. देशपांडे यांची पुस्तके. बरोबर आहे. मग आता हे सर्व पुस्तकं त्यांची असते तर ही आहे का? नाही. अमृतवेल. मग ही कोणाचं आहे? वि. स. खांडेकर यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी पुस्तकं कुणी लिहिली ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पडतो हे आपल्याला लक्षात येतं. पुस्तकं आहेत पुन्हा त्यांचं टोपण नाव कोणतं आहे? ओके. कविता कोणती आहे? वगैरे वगैरे या ठिकाणी असे प्रश्न विचारले जाणार आहेत आपल्याला. म्हणजे काही प्रश्न हे साहित्यिकावरती आपल्याला कादंबरीकार यांच्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. मग ते लक्षातच ठेवायचे. त्यानुसार आपल्याला ह्याचं वाचन सुद्धा करायचं आहे. आणि आपल्या क्लासमध्ये या ठिकाणी याच्याविषयीचं सेपरेट लेक्चर या ठिकाणी आहे. ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? बघायचंय. आणि तेच बघून या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण पाठ करून ठेवायचे. ओके पुस्तकं. चला पुढे जाऊया. जिथं विश्लेषणाची गरज आहे तिथे या ठिकाणी मी विश्लेषण करत जाईल. कारण आता तिथं या ठिकाणी फक्त नाव आहे. त्याच्यामुळे तिथं काय आवश्यकता आहे का? नाहीये. आकांक्षा घरी गेली. वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी वाक्य आहे, विद्यार्थी वाक्य आहे, संकेतार्थी आहे का स्वार्थी आहे? इथं या ठिकाणी आपल्याला फार महत्वाचं आहे पहा. ओके. चला मग कोणता आहे पहा. आकांक्षा घरी गेली. ओके. आता आकांक्षा घरी गेली. घरी गेली याच्यातून काय आपल्याला दिसून येतंय?
आज्ञा केली आहे का? नाही, म्हणजे हा गेला पर्याय. ओके. दुसरं या ठिकाणी विद्यार्थी असतं, पण विद्यार्थी ह्याच्यामध्ये काय असतं? शेवटी वावी वे अशा पद्धतीचे या ठिकाणी असतं. बरोबर. तुम्ही हे करावे, विनंती त्या पद्धतीने येतं. मग हे आहे का? नाही. वावी वे आहे का? तर इथं नाही. बरोबर. मग आता इथं यांचं संकेतार्थी, संकेतार्थी सुद्धा नाही. जर तरचं वाक्य असतं संकेतार्थीमध्ये, ते सुद्धा नाही. मग आता राहिलं काय या ठिकाणी? स्वार्थी. स्वार्थी हे कशासाठी असतं? फक्त काळाचा बोध होतो. कशाचा बोध होतो? काळाचा बोध होतो. ओके. जर काळाचा बोध झाला तर ते कोणतं वाक्य आहे? स्वार्थी वाक्य आहे. मग ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आकांक्षा घरी गेली. म्हणजे तू या ठिकाणी एवढं समजते की ती गेलेली आहे. काळाचा बोध होतोय फक्त. ती गेलेली आहे. मग इथं दुसरं काय संदर्भ येतो का? जरचा संदर्भ येतो का? येत नाही. वाविवेचा संदर्भ आहे का? आज्ञा दिलेली आहे का? नाही. प्रश्नात एवढ्या या ठिकाणी सोपा एवढा प्रश्न सोपा आहे. लागलीच त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सापडतं. जरा थोडं वाचन केलं असेल आणि व्हिडिओ बघितले असेल तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. लक्षात आलं? चला. ओके. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे. कुणी झाडाच्या फांद्यावर चढले. कुणी झाडाच्या फांद्यावर चढले. या वाक्यातील विभक्ती काय ओळखायचे? विभक्ती. मग इथं पर्याय या ठिकाणी कशाची विभक्ती आहे इथं? झाडाच्या. ओके. झाडाच्या. या ठिकाणी त्याच्याविषयीचे प्रश्न विचारलेला आहे. मग तृतीय विभक्ती आहे का? नाहीये. तृतीय विभक्तीमध्ये काय असतं? नेयसी, नेही, ईशी. बरोबर. तृतीय अनेक वचने आहे का? नाहीये. पुन्हा नंतर षष्टी एक वचन आहे का? षष्टी अनेक वचन आहे. मग आता इथं या ठिकाणी लक्षात ठेवायचं एक वचन चाची, चेच्या, चाची, चे आणि चेच्या, ची असं या ठिकाणी म्हणजे काय आहे? षष्टी अनेक वचन या ठिकाणी येणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी हे च्या षष्टी अनेक वचन असं या ठिकाणी येणार आहे. चला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला विभक्ती प्रत्यय या ठिकाणी कोणता आहे? षष्टी विभक्ती आहे, तेही अनेक वचन असं आपल्याला उत्तर सांगता येईल. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? न येणारा. इक हा प्रत्यय लावायचा आहे. ओके. आता प्रत्यय म्हटलं की शब्दाच्या पलीकडल्या बाजूला असतो, दुसऱ्या बाजूला. अगोदर म्हटलं की उपसर्ग असतो, पुढे म्हटलं की काय असतो? प्रत्यय असतो. मग इथे या ठिकाणी समाज, वाचा, धर्म, आनंद. इथे या ठिकाणी पहा सामाजिक असं या ठिकाणी आपण काय करूया? सांगूया सामाजिक. ठीक आहे. सामाजिक. पुन्हा नंतर या ठिकाणी दुसरं काय? वाचिक. इक हा प्रत्यय. धार्मिक. ओके. धार्मिक असं या ठिकाणी असं लिहूया इथं. धार्मिक. धर्म दिले फक्त. धार्मिक असं या ठिकाणी आपण लिहू. इक आलेला आहे पहा. बरोबर आहे. म्हणजे ह्या तिन्हीला लागलाय. आनंदिक असं काय होतंय का? काहीच होत नाही. म्हणजे या ठिकाणी उत्तर कोणतं बरोबर आहे? हे बरोबर आहे. म्हणजे इथं सामाजिक, वाचिक आणि धार्मिक असे या ठिकाणी शब्द तयार होतात. काय प्रत्यय लावल्यानंतर इक प्रत्यय लावल्याच्या नंतर. इक हा कसा आहे? इक मध्ये या ठिकाणी ई ऱ्हस्व आहे. ई काय आहे? ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी या ठिकाणी येणार आहे. इथं सुद्धा या ठिकाणी पहिली वेलांटी येणार आहे. इथलं हे काना इकडून जाईल, इकडे या ठिकाणी येणार आहे. वाचिक अशा पद्धतीने येणार आहे. चला पुढे जाऊया. पुढील पैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? लग्नासाठी बोलवणे, मागणी पत्र. कोणतं? मागणी पत्र. आता पत्रामध्ये या ठिकाणी जसं की औपचारिक, अनौपचारिक असे या ठिकाणी पत्र असतात. त्याच्यामध्ये औपचारिक ह्याच्यामध्ये कोणतं असतं? तर हे मागणी पत्र या ठिकाणी असतं. मग हे लग्नासाठी बोलावणे हे मागणी पत्र असतं का? नाही. पुन्हा नंतर विद्यार्थ्यांना बक्षीस देणे ह्याच्यासाठी मागणी पत्र आहे का? नाही. निमंत्रण पत्रिका असते. बरोबर. पुन्हा नंतर प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे. म्हणजे आभारच्या संदर्भातलं पत्र असेल. मात्र विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे हे या ठिकाणी मागणी आपल्याला करता येईल. विविध साहित्यांची मागणी करण्याचं पत्र त्यालाच काय म्हणतो आपण? मागणी पत्र. एवढा सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला येणारच आहे. काय अडचण नाही. चला पुढचा बघूया. अ, आ, इ, ई, उ, ऊ असे या ठिकाणी आहेत. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? सारखे आहेत. संपला विषय मिटलेला आहे. साधं सोपं आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणतं आहे? सजातीय स्वर आहेत. कोणते आहेत? सजातीय. विजातीय आपल्याला माहिती आहेत. बरोबर. विजातीयमध्ये या ठिकाणी कसा येईल? अ येईल, उ येईल, अ येईल, ई येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी विजातीय येईल. रू येईल, लू येईल. असं कोणतंही विजातीय. संयुक्त काय असतं पहा आपल्याला माहित आहे. ए, ऐ, ओ, औ हे या ठिकाणी काय आहेत? संयुक्त काय आहेत? स्वर आहेत. बरोबर. इथं स्वरचा संदर्भ घेतलाय. दीर्घ काही आवश्यकता आहे का? काही आवश्यकता नाही. म्हणजे हे विचारलंय म्हणजे या ठिकाणी सजातीय स्वर. हा एक प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे नंतर धरणी या शब्दाचा लघुगुरु क्रम कसा असेल? आता लघुगुरु म्हटलं की आपल्याला माहित आहे पहा. जर या ठिकाणी ऱ्हस्व असेल
तर त्याला या ठिकाणी काय येणार आहे, यू अशा पद्धतीने आपण आकाराने दाखवतो. हे सुद्धा यू आहे आणि हे दीर्घ आहे म्हणजे काय आहे, कोणता पर्याय येईल पहा इथं या ठिकाणी. म्हणजे आपण जे या ठिकाणी बघत असतो, असं जे यावेळेस असतं हे लघु असतं. हे काय असतं, लघु असतं. ओके. आणि गुरु कसा असतो, हा असा असतो. गुरु असं चिन्ह या ठिकाणी आपण लिहित असतो. मग इथे आपल्या ठिकाणी पहिलं या ठिकाणी रस्व आहे, बरोबर आहे, म्हणजे लघु आहे. दुसरं सुद्धा लघु आहे म्हणजे आपण असं लिहिलेलं आहे आणि हे गुरु आहे म्हणजे याला आपण डॅश म्हणून आपण दाखवत असतो. चला ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. साधे सोपे प्रश्न आहेत, एवढं काय नाहीये. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? बहुमोल वस्तू. काय आहे? बहुमोल वस्तू. म्हणजे या ठिकाणी झाकलेलं माणिक आहे म्हणजे महत्त्वपूर्ण वस्तू आहे ती. ते काय आहे? महत्त्वपूर्ण वस्तू आहे. म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हणू? बहुमोल वस्तू. माणिक झाकलेलंच असतं. म्हणजे माणिक म्हणजे हिरे, मोती काहीतरी शिंपल्यामध्ये असतात पहा हिरे. बरोबर आहे. ते मग हे झाकलेलंच असतं. म्हणजे बहुमोल वस्तू असते ती. म्हणून याला ठिकाणी झाकले माणिक, बहुमोल वस्तू असा या ठिकाणी पर्याय असेल. पुढील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध. सांगा सांगा बरं तुम्ही कोणता या ठिकाणी असेल? कोणता असेल? पहिला, दुसरा, आता इथं पहा वायू, यूला दुसरा उकार, इथं पहिला उकार, इथं दोन्ही पहिले पहिले उकार. इथं या ठिकाणी काय आहे? पहिला उकार, दुसरा उकार. बरोबर? पुन्हा नंतर दुसरा दुसरा उकार. असं या ठिकाणी. आता हे तर वायू, पत्र हे सर्वच आहेत. मात्र इथं या ठिकाणी काय आहे? दोन्हीही या ठिकाणी कसे आहेत? ऱ्हस्व उकारच या ठिकाणी येणार आहेत. पहिले उकारच या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असं या ठिकाणी त्याचं उत्तर असेल. ओके. मग आता इथं या ठिकाणी आपण जर म्हणजे हे बघितलं तर लागलीच आपल्याला थोडं कन्फ्यूज होणार आहे. मात्र या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. तर इथे या ठिकाणी दोन्हीही या ठिकाणी काय आहेत? ऱ्हस्व या ठिकाणी उकार येतील. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. खालीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. जोपर्यंत काळजीपूर्वक वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला ते उत्तर काय आहे हे आपल्याला येणार नाही. नाहीतर कन्फ्यूज आपण या ठिकाणी होऊ. एक वाचलं आणि एक उत्तर या ठिकाणी असू शकेल. मग आता वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द. वचन नियमाच्या. आता वचन नियमाच्या नुसार म्हणजे या ठिकाणी आता इथं बघू बरं आपण एक एक शब्द घेऊया. खाली या ठिकाणी मी घेतो. समजा भाला असा शब्द आहे. काय आहे? भाला. ओके. भालेचं अनेक वचन काय झालं? भाले असं या ठिकाणी झालं. भालेचं अनेक वचन भाले झालं. पुन्हा नंतर पेला असं या ठिकाणी एक वचन आहे. बरोबर? पेले हे काय झालं? अनेक वचन झालं. ओके. पुन्हा नंतर नाला. ओके. नाला असं या ठिकाणी आहे शब्द. त्याचं काय झालं? नाले असं या ठिकाणी झालं. इथं या ठिकाणी जसं होत आहे तसंच तिथं या ठिकाणी होतंय का आता? फुला, फुले असं होतंय का? फुल असं या ठिकाणी आपण म्हणू. काय म्हणू? फुल. ओके. फुल असं या ठिकाणी आणि तिथं या ठिकाणी काय होईल? फुले. म्हणजे हे या ठिकाणी काय आहे? गटात न बसणार आहे. हे सर्व नाला, नाले, पेला, पेले, भाला, भाले अशा पद्धतीने या ठिकाणी होतं. इथं मात्र त्या पद्धतीने होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा गटात न बसणारा पर्याय शब्द आहे. पर्यायातील शब्द. ओके. पुन्हा नंतर वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते. प्रयोग आहे पहा. फार महत्वाचा प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. ओके. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी सरळ सरळ दिलेले आहेत. आणखीन त्यांनी डीप मध्ये विचारलेलं नाहीये. मग इथे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. क्रियापद जर कर्माप्रमाणे बदलत असेल तर ते कोणता प्रयोग असतो? तर कर्मणी प्रयोग असतो. क्रियापद जर कर्त्यानुसार बदलत असेल तर तो कोणता असतो? तर कर्तरी असतो. कर्त्यानुसार बदलला कर्तरी, कर्मानुसार बदलला कर्मणी. ओके. पुन्हा नंतर दोन्हीही ह्याच्यानुसार कर्ता आणि कर्म याच्यानुसार बदलत नाही क्रियापद. अशा वेळेस कोणता असतो? प्रयोग. प्रयोग कोणता असतो? भाव्य प्रयोग असतो. ओके. कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत नाही. कोणता प्रयोग? भाव्य प्रयोग. फक्त कर्मानुसार बदलतो. फक्त कर्मानुसार बदलतो. कर्मणी प्रयोग आणि कर्त्यानुसार बदलतो. कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी हेच ह्याच्यामध्ये आहे. कर्त्यानुसारच बदलत असतो. ओके. काय? क्रियापद. म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणत असतो? ते कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार बदलला. कर्मानुसार बदलला कर्मणी प्रयोग. साधं सोपं आहे. एवढं अवघड नाही. चला पुढे. तुला हे पुस्तक आवडले का? आता सरळ सरळ आपल्याला या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? आता विरामचिन्ह म्हटलं की साधं सोपं आहे. काही अवघड नाही याच्यामध्ये सुद्धा. तुला हे पुस्तक आवडले का? विचारतोय आपण म्हणजे प्रश्न आहे. काय आहे? प्रश्न आहे. ओके. हे प्रश्नार्थक चिन्ह. चला सोपं आहे ते. पुन्हा खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
आज संत तुकारामांच्या किती गाथा आहेत, बरोबर. अभंग लिहिले त्यांनी, बरोबर. ते या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. शाळा माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय आहे? शाळा. ओके. आता उपमेय आहे, उपमान आहे, साधारण धर्म आहे, अलंकार आहे. आता उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं? जर आपण असं या ठिकाणी म्हटलं तर ज्या ज्या ज्याचं या ठिकाणी नाव घेतलेलं आहे, म्हणजे समजा इथे शाळा हे आहे, बरोबर आहे. मग ह्याला उपमा कोणाची दिलेली आहे? हे झालं उपमेय. हे काय झालं? उपमेय. हे मूळ झालं. ओके. जे मूळ असतं ते उपमेय असतं आणि त्याला काय केलेलं आहे? कोणाची उपमा दिलेली आहे? शाळेला मातेची उपमा दिलेली आहे. कोणाची उपमा दिलेली आहे? मातेची उपमा दिली आहे. मग मातेची उपमा दिली. मग या ठिकाणी हे काय झालं? उपमान झालं. हे काय झालं? उपमान. मग आता विचारलंय काय आपल्याला? एक या ठिकाणी शाळा हे काय आहे? वाक्यामध्ये शाळा माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय आहे? उपमेय आहे, उपमान आहे, साधारण धर्म आहे. काय असेल? ओके. उपमेय आहे. साधं आणि सोपं. एवढं अवघड काही नाहीये. चला पुढे जाऊया. कडकडा फोड नभ उडव उडू मखिका खडबडी खडबडी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? ओके. कोणता रस आहे? रौद्र. रौद्र रूप आहे. खडखडा. ओके. कडकडाट फोड नभ म्हणजे कडकडा या ठिकाणी काय होणार आहे? विजांचा कडकडाट होणार आहे. नभामध्ये आवाज होत आहे. म्हणजे या ठिकाणी रौद्र रूप घेतलेला आहे. कशानं? ढगाने या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी भयानक नाही, विभत्स नाही आणि करून सुद्धा नाही. रौद्र रूप या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ते काय असेल? पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. तुला काय पाहिजे? प्रश्नार्थक चिन्ह आहे. वाक्यात काय हे शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आता काय पाहिजे? प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हटलं तर या ठिकाणी काय असणार आहे? प्रश्नवाचक सर्वनाम. प्रश्नवाचक सर्वनाम. जर इथं काय असतं आणि इथं प्रश्न चिन्ह नसतं तर काय झालं असतं? अनिश्चित सर्वनाम या ठिकाणी झालं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे जाऊया. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे असं वाक्य आहे. या वाक्यात किती नामे आहेत? किती नामे आली आहेत? असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता आपल्याला बघायचे कुठली कुठली नामे आहेत पहा. हे एक नाम आहे, बरोबर आहे. माधुरी हे काय आहे? विशेष नाम आहे. कोणतं नाम आहे? विशेष नाम. चला पहिलं या ठिकाणी आलं. पुन्हा नंतर बहीण. ओके. हे काय आहे? सामान्य नाम आहे. काय आहे? सामान्य नाम. जातीचा बोध होतो. सोबत मुलगी हे सुद्धा काय आहे? सामान्य नाम आहे. इथं सुद्धा जातीचा बोध होतो. म्हणजे आता 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने 3 नामे आहे या ठिकाणी आहेत. मग इथं उत्तर या ठिकाणी आपलं कोणतं असेल? पर्याय क्रमांक 3. ओके. चला पुढे जाऊया. विनीताने लाडू खाल्ला. या वाक्याचे अर्थपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते आहे? या वाक्याचे अर्थपूर्ण भविष्यकाळी रूप पूर्ण भविष्यकाळी म्हणजे भविष्यामध्ये क्रिया पूर्ण आहे असं आपल्याला दाखवायचंय. ती क्रिया चालू आहे. पूर्ण म्हणजे काय असतं? चालू. क्रिया काय असते? चालू असते. आता चालू क्रिया कोणत्या वाक्यात आपल्याला दिसून येते? ती पण भविष्यकाळात हा. विनिता लाडू खाते. भविष्यात येते का? येत नाही. खाते म्हटलं या ठिकाणी काय आहे? वर्तमान काळात आहे. विनिता लाडू खात असेल. तिथं या ठिकाणी खात असेल भविष्यात आहे. ओके. इथंच या ठिकाणी उत्तर आहे आपलं. विनिता लाडू खात असेल. अपूर्ण. खात असेल म्हणजे पूर्ण झाली का क्रिया? नाही झाली. खात असेल म्हणजे क्रिया चालू आहे तिची. अपूर्ण आहे. चालू म्हणजे पूर्ण आहे. असं या ठिकाणी. म्हणजे वनिता लाडू खात असेल असं आपण या ठिकाणी म्हणू. पुन्हा विनिता लाडू खात होती. भूतकाळ झाला. पुन्हा विनिता लाडू खात आहे. मग आता सध्या या ठिकाणी खात आहे. पण आपल्याला भविष्यकाळी या ठिकाणी पाहिजे. इथे या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी उत्तर आहे. पुढे स्वभाव प्लस उक्ती. ओके. स्वभाव प्लस उक्ती हा योग्य संधी शब्द कोणता आहे? स्वभाव उक्ती इथंच या ठिकाणी आहे. स्वभाव उक्ती असं या ठिकाणी. मग इथं या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. इथं व मध्ये या ठिकाणी काय आहे? अ आहे. पुन्हा नंतर इथं काय आहे? उ आहे. बरोबर. अ आणि उ याचा काय होत असतो? ओ होत असतो. काय होत असतो? ओ होत असतो. ठीक आहे. मग हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अ प्लस उ बरोबर ओ. मग इथं या ठिकाणी अ आहे, इथं उ आहे. बरोबर. इथं या ठिकाणी काय झाला? अ प्लस उ बरोबर ओ असं या ठिकाणी होतं. चला पुढचा प्रश्न घेऊया.
हरिहर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता समास म्हटलं की आपल्याला माहिती आहे समासाचे या ठिकाणी प्रकार आहेत. मग पहिला या ठिकाणी अव्ययीभाव समास आहे, दुसरा तत्पुरुष समास आहे, तिसरा द्वंद्व समास आहे आणि चौथा कोणता आहे? बहुव्रीही समास. असे समासाचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये यांनी कोणता विचारलाय पहा, हरिहर हे कोणत्या समासा प्रकाराचे उदाहरण आहे? हरिहर म्हटलं की या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे हरी आणि हर असं या ठिकाणी. इतरत्र द्वंद्व समास. हरी आणि हर. हरी आणि हर असं या ठिकाणी इथे येणार आहे. आता हरी आणि हर इतरेतर द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समासात कसं असतं पहा. द्वंद्व समासामध्ये या ठिकाणी कसं असतं ते? भाजीपाला बरोबर. भाजीपाला, इतर तत्सम वस्तू, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. इतर टाकाऊ पदार्थ बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी इतर इतरही वस्तूचा या ठिकाणी त्यात काय होतो समावेश होतो. अशा पद्धतीची रचना हे कशामध्ये असते? समाहार द्वंद्व समासामध्ये असते. वैकल्पिक द्वंद्व या ठिकाणी असतो पहा. वैकल्प हे किंवा हे, मागे किंवा पुढे, पाप किंवा पुण्य, पाप किंवा पुण्य अशा पद्धतीने हे कुठं असतं? वैकल्पिक मध्ये. कर्मधारण्यामध्ये या ठिकाणी जी काही आहेत त्याची काय उदाहरणं आहेत? चिखलात माखलेला पंकज, चिखलात माखलेला कमळ. ओके, कमळाला पंकज असं म्हटलं जातं. मग तिथे या ठिकाणी पंकज असं दिलं जातं आणि पुढे चिखलात माखलेला असं या ठिकाणी त्याचं काय होतं? विस्तार होतो. चला पुढे काय आहे? पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला शब्द कोणता? नसलेला कोणता? वर. वर म्हणजे श्रेष्ठ असतो बरोबर. हा एक आहे. पुन्हा नंतर वर आशीर्वाद द्या. पुन्हा नवरा मुलगा याला सुद्धा वर असं म्हणतात. जरा हे जे काय आहे हे मात्र उत्तर आहे आपलं. इथं या ठिकाणी नसलेला शब्द म्हणतंय. वर या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता आहे? जरा. ओके. इथं या ठिकाणी त्याचा संबंध येत नाही. पुढे जाऊया. पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी, विरुद्धार्थी योग्य जोडी कोणती? भाऊ भ्राता बरोबर आहे. हे समानार्थी आहे. मित्र दोस्त बरोबर. हे समानार्थी आहे. सूत पुत्र हे सुद्धा समानार्थी आहे. उत्कर्ष अपकर्ष, उत्कर्ष अपकर्ष हे मात्र या ठिकाणी आहे का? नाहीये. म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला काय आहे? उत्तर आपलं आहे. योग्य जोडी या ठिकाणी विरुद्धार्थीची आहे. उत्कर्ष आणि अपकर्ष. उत्कर्ष म्हणजे विकास या ठिकाणी होत असले. ठीक आहे. चला आजच्या ह्या तासिकेमध्ये आणखीन आपल्याला काय आहे पुढे 25 ते 27 याच्यामध्ये पॅराग्राफ दिलेला आहे. त्या पॅराग्राफ वरती या ठिकाणी आपल्याला काय आहेत? प्रश्न आहेत. मग एकदा पॅराग्राफ पूर्ण छानपैकी वाचून आपण या ठिकाणी घेऊया. परंतु ते वाचण्याच्या अगोदर आपल्याला आधी प्रश्न बघायचे आहेत. कारण हेच मेथड आपल्याला राबवायची. मग पहिल्या सुरू प्रश्न बघायचे नंतर या ठिकाणी पॅराग्राफ वाचायचा. ओके चला काय आहे? दुःखाविषयी सांगताना पुढील पैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? पुढीलपैकी कोणते उदाहरण आले नाही? गोड जेवण, अंधारी रात्र, रडणारी व्यक्ती, परीक्षेच्या वेळी कष्ट. लक्षात ठेवा काय प्रश्न आहे ते. दुःखे कशासाठी येतात? कसोटी पाहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडू नये यासाठी, सुखाची किंमत कळू नये यासाठी, आपण आनंदी व्हावे यासाठी. प्रश्न वाचून घ्यायला. उत्तरातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? सकारात्मक, नकारात्मक, उदासीन आणि उत्साही. संपला विषय मिटला. 3 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. मग आता ह्याचा आपल्याला पॅराग्राफ वाचायचा आहे. पहा आता वाचतोय. मग उत्तर कसं येतं पहा. आपण तुम्ही आता प्रश्न वाचेल. दुःखे येतात ते आपली कसोटी पाहण्यासाठी. एका याच ठिकाणी एक ह्याचं उत्तर आहे पहा. बरोबर. एक आहे दुःखे येतात कशासाठी? कसोटी पाहण्यासाठी. इथे एक आलं. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषात. भट्टीतून तावून सलाखून निघाल्याखेरीज सोन्याला ते चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देव पण येत नाही हे आपणाला माहिती नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारे दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना. जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व, त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला नाही वाटत? नुसते गोड जेवण पहा, इथे एक शब्द आला पहा, गोड जेवणाचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते ते तुम्हाला माहिती आहे. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली असती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजेच त्याची लज्जत काही न्यारीच असते. असा अनुभव कोणाला नाही.
परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते असे जर आहे तर वर्तमान काळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी आणि दुःख पर्वता एवढे असे का मानावे. आता ह्या सर्व पॅरेग्राफ मधून आपल्याला एकच लक्षात येते की हे सर्व पॉझिटिव्ह आहे. कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. का आपण ते मानत बसायचे? का रडत बसायचे? म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग सांगितलेली आहे. मग इथं सुद्धा या ठिकाणी उत्तर बघायचे. प्रश्न पहिला आपण बघूया. दुःखाविषयी सांगताना पुढील पैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? गोड जेवण आलेलं आहे पहा त्याच्यामध्ये. अंधारी रात्र सुद्धा आहे. तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. चला. अंधारी रात्र कुठे गेलं इथं? अंधारी रात्र या ठिकाणी आहे. एका ठिकाणी. अंधारी रात्र. ओके. अंधारी रात्र या ठिकाणी आहे पहा. अंधारी रात्र. ओके. तो एक आलेला आहे. गोड जेवण सुद्धा आलेलं आहे. अंधारी रात्र आलेला आहे. 2 राहिले फक्त. कोणते 2 आहेत पहा? एक रडणारी व्यक्ती आणि परीक्षेच्या वेळेचे कष्ट. मग इथं परीक्षेच्या वेळेचे कष्ट हे सुद्धा आलेलं आहे. परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच कष्ट आलेलं आहे. मग इथं या ठिकाणी रडणारी व्यक्ती हे मात्र आलेलं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. उत्तरात आलेले नाही असं म्हणतंय. उत्तरात आलेले नाही. ओके. चला. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी घेऊया. दुःखे कशासाठी येतात? आताच बघितलं आपण कशासाठी येतात? कसोटी पाहण्यासाठी. इतर या ठिकाणी काही सुद्धा गरज नाही. चला पुढे जाऊया. उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? जास्त बघण्याची गरज आहे का? पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. बरोबर. सकारात्मक या ठिकाणी नकारात्मक, उदासीन, उत्साही नाही. सर्व सकारात्मक आहे. पॉझिटिव्ह आहे. का आपण दुःख करत बसायचं? पुढे आपल्याला जायचंय. मग तेच आपल्या या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये आपण घेत असतो. चला पुढे नंतर पहा 28 ते 30 असे या ठिकाणी प्रश्न आहेत. मग कोणकोणते आता? मग आपल्याला तेच करायचं आहे. कविता आहे. कविता वाचून प्रश्न क्रमांक 28 ते 30 या ठिकाणी सोडवा. आता कवितेमध्ये आपल्याला या ठिकाणी आधी प्रश्न वाचायचे. कविता नंतर कळीसाठी कोण वाट पाहत आहे? कळी. ओके. म्हणजे फुलावरती या ठिकाणी जे काय छोटस रोपट असतं त्याच्यावर कळी या ठिकाणी येत असते. बरोबर. आता त्या कळी चं रूप पुन्हा नंतर फुलात होतं. मग तीच कळी या ठिकाणी कोणाची वाट पाहताय असं म्हणत्या झाडाची, पुन्हा फुलाची, पुन्हा नंतर सूर्याचा किरण आणि बाग कोणाचं? हे फक्त वाचून ठेवा. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? सूर्य होण्याचा, फुल होण्याचा, दिमागात मिरवण्याचा, सुगंधित होण्याचा. वाचलं पहा आपण. पुन्हा एक आणखी वाचूया. कवितेत कळी म्हणजे कोण असावे? फुलाची कळी, बागेत फुलणारी कळी, झाडावर उगवणारी कळी, जन्माला येणारी मुलगी. आता आपल्याला हे या ठिकाणी वाचून घेऊया. प्रश्न वाचलेत आपण. प्रश्न वाचूनच उत्तराकडे जायचं आहे. फार साधा आणि सोपा पर्याय आहे पहा. म्हणजे लवकरात लवकर होतं. मग साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीतला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. पहा, एक किरण सूर्याचा. इथं सूर्यकिरण. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फुल होण्याचा, दिमाखानं दिसण्याचा आणि सुगंधाने हसल्याचा. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे? कविता आहे. इथं या ठिकाणी आपल्याला प्रश्न आपण आता बघितला तर उत्तर या ठिकाणी सापडतं पहा. कळी कोणाची वाट पाहत आहे? कोणाची वाट पाहत आहे? सूर्यकिरणाची. कोणाची वाट पाहत आहे? सूर्यकिरणाची. इथं आपल्याला लक्षात येत आहे सूर्यकिरण. ओके. ते या ठिकाणी काय करत आहे? वाट पाहत आहे. कोण? कळी. तसे तिष्ठित असतो एक किरण सूर्यासाठी. ओके. अशा पद्धतीने. पुन्हा नंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. पुढे बघी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? कोणता? सूर्य होण्याचा आहे का? नाहीये. पुन्हा नंतर फुल होण्याचा आहे का? हो आहे. दिमागात मिरवण्याचा आहे का? आहे. सुगंधित होण्याचा. कोणाला? कळीला. कळीचं पुन्हा काय होतं? फुल होतं. दिमागात मिरवते. पुन्हा सुगंधित सुद्धा या ठिकाणी काय होत असतं? ते फुल होत असतं. म्हणजे हे आहे मात्र सूर्य होण्याचा त्याच्या मनात काही या ठिकाणी विचार नाही. ओके. पुढे नंतर पुढे आहे लास्ट. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? फुलाची कळी, बागेत फुलणारी कळी, झाडावर उमलणारी कळी, जन्माला येणारी मुलगी. जन्माला येणारी मुलगी. हाच उद्देश या ठिकाणी त्याच्यामध्ये केलेला आहे. ओके. आताच्या ह्या सर्व ह्याच्यानुसार आपल्याला एक लक्षात येत असेल की प्रश्न अवघड नाहीयेत. प्रश्न अवघड नाहीयेत. मात्र आपला अभ्यास थोडासा कमी पडत असेल, ज्यांचं या ठिकाणी उत्तर चुकत
असतील. मग थोडासा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी वाढवावा लागेल. जे काही या ठिकाणी आपण व्हिडिओ या ठिकाणी आपल्या ॲपवरती, द अकॅडमीच्या ॲपवरती या ठिकाणी आपण घेत आहोत, ते सर्व एकदा जर तुम्ही बघितले व्यवस्थितरित्या. आता भरपूर या ठिकाणी क्लासेस आहेत आपल्याला माहिती आहे. इकडले तिकडले, तिकडले इकडे. पण जे प्रॉपर या ठिकाणी गाईडन्स झालं पाहिजे, ते या ठिकाणी गाईडन्स होत नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय, की की कशा पद्धतीनं जर अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर कसा आपल्या या ठिकाणी त्याचा फायदा होईल. म्हणजे योग्य असं गाईडन्स मिळालं तरच आपण यशस्वी या ठिकाणी होऊ. आणि हे टी-ई-टीची परीक्षा म्हणजे आपल्यासाठी एवढी सोपी आहे, कारण मिनिमम या ठिकाणी जे मार्क आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. मॅक्सिमम ह्याच्यामध्ये ठेवलंय का? ठेवलेलं नाही. किती टक्के एवढं वगैरे असं. मग हे टक्केमध्ये ठेवलं त्यांनी, परंतु मिनिमम किती मार्क पाहिजेत एवढं ठेवलेलं आहे. मग तेवढं पात्र तर आपल्या या ठिकाणी असणारच आहे. ओके. तर चला आजच्या तासिकेला आपण जे काही या ठिकाणी बघितलेले आहेत, तर आपण सर्व या ठिकाणी आमच्या अकॅडमीचं जे काही ॲप आहे ते ध्येय अकॅडमीचं ॲप आहे ते आपण काय करा डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरती ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी परचेस करा. इतर सुद्धा बॅचेस आपल्यावरती या ठिकाणी सर्व सरळ भरतीच्या असेल, एम-पी-एस-सीच्या असेल सर्व या ठिकाणी बॅचेस आपल्या अकॅडमीवरती उपलब्ध आहेत. आणि आपल्यासाठी असेच नवीन-नवीन व्हिडिओ आम्ही या ठिकाणी घेऊन येऊ. आम्हाला सुद्धा त्या पद्धतीचं प्रोत्साहन या ठिकाणी मिळण्यासाठी आपण काय करा, आमचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करा आणि तेच आपल्याला नोटिफिकेशन या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळून जातील आणि शेअर करा म्हणजे ज्यामुळे आपल्याला जो काही व्हिडिओ आहे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवता येईल. ठीक आहे. धन्यवाद. थांबूया.